वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील डंकीन रेती घाटावरून अवैधपणे रेती उत्खनन करून वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकाने पकडून जप्तीची कारवाई केली। सदर दोन्ही ट्रॅक्टर पुढील दंडात्मक कारवाईकरिता तहसील कार्यालय हिंगणघाट येथे जमा करण्यात आले। सदर दोन्ही ट्रॅक्टर मालकांवर प्रत्येकी 1,23,500 रुपये असा एकूण 2,47,000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार योगेश शिंदे यांनी दिली। तसेच अवैध रेती उत्खननास आळा घालण्याकरिता रेती घाटामध्ये जाणारे रस्ते जेसीबी मशीनच्या सहाय्याने खोदून प्रतिबंध निर्माण केला आहे। सदर कारवाई जिल्हाधिकारी वनमती सी व उपविभागीय अधिकारी गणेश खताळे यांच्या मार्गदर्शनामध्ये तहसीलदार योगेश शिंदे व नायब तहसीलदार सागर कांबळे यांनी केली आहे। महसूल विभागाने अवैध रेती वाहतुकीवर आळा घालण्यासाठी विशेष पथक निर्माण केले असून त्याद्वारे रेती घाटाची नियमित तपासणी केली जात आहे। मागील वर्षभरामध्ये हिंगणघाट तालुक्यात अवैधपणे रेती उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या 87 वाहनांवर दंडात्मक कारवाई करून आतापर्यंत 25 लाख दंड वसूल करण्यात आला आहे। इंडिया न्यूज टी24 करिता सतीश काळे, वर्धा।